गावी केळीची बाग करपून गेलेली आहे। कारण उन्हाळा एकीकडे वाढत चालले आणि एकीकडे पाण्याचा पुरवठा होत नसल्याने केळीची बागही उद्ध्वस्त होतीये। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसापासून उष्णतेची लाट पसरलेली आहे। या लाटेचा परिणाम जे आहे हिंगोली जिल्ह्यातील जे पाणी पातळी आहे पूर्णतः कोरडी ठाक झालेली आहे। अनेक भागातील जलस्रोत हे कोरडे पडलेले आहेत। आपण भांडेगाव शहरामध्ये आहोत आणि भांडेगाव शहरामध्ये पाहायला गेलं तर ही केळीची बाग पाण्याअभावी पूर्णपणे करपलेली आहे। आपण पाहू शकता ही केळी जी आहे तर पाण्याअभावी करपलेली आहे। कारण खरं तर तळहाताच्या फळाप्रमाणे हे केळीचं पीक जपलेलं असतं, कारण अपेक्षा हीच असती। कारण पाहू शकता ही पूर्ण केळी जी आहेत या ठिकाणी पूर्णपणे करपून गेले, कारण पाणीच नाहीये। त्यामुळे केळी जगवायचा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकलेला आहे। पूर्ण केळ हे या ठिकाणी काळे पडलेले आहेत आणि प्रत्येक झाड जे आहे त्या ठिकाणी मोडून पडलेले आहे। कारण पाणी न मिळाल्यामुळे केळीची जे वाढ होऊ शकली नाही, त्याला फळ टिकू शकलं नाही। कारण अगोदर जे आहे ते शेतकरी निसर्गापुढे हातभार झालेला आहे। केळीला अगोदर भाव नाहीये आणि दुसरीकडे पाणी नसल्या कारणाने केळी पूर्णपणे आपली हातची गमावावी लागली आहे। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। दादा मला सांगा ही किती एकर मध्ये केळी होती आणि किती नुकसान झाले तुमचं साधारणतः? ही एक एकर मध्ये केळी होती आणि 5 लाखाचं माझं नुकसान झालं एका एकर मध्ये। अशी 3 एकर माझी केळी होती। 2 एकर काढून टाकली मी आता अक्षरशः तिथं बाजूला आणि हे 1 एकर भर आहे। म्हणजे 3 एकर म्हणजे जवळपास एक 12-13 लाख रुपये माझं नुकसान आहे। मला सांगा दादा, एका केळी म्हणजे या केळीमधून जवळपास 10 ते 12 लाखाचं नुकसान तुमचं आहे। मग पुढचं नियोजन कसं आहे तुमचं? तर काय होईल ते बघू आता। काय शासन किती कर्ज देते, काय करते, का मला नुकसान भरपाई देते, बघू आता काय होतंय तो। शेतकरी तर पूर्ण याच्यावर शेतीवर अवलंबून असते। तर शेवटी काय पर्याय नाही, काय करावं काय समजत नाही। पाणी देण्यासाठी तुम्ही धडपड कशी केली? बोर किती घेतले? कुठून पाणी आणण्याचा प्रयत्न केला? बोर आमचे 2 वर्ष अगोदर चालायचे, पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे चकत बंद झाले ऑटोमॅटिकच। तर त्याच्यामुळे एकदम अचानकच नुकसान झालं। हे काहीच करता येत नाही ना। आता बोर घेतलं तर पाणी लागणार नाही, म्हणजे पाणीच नाही ना, काय करणार जमिनीत। आता सरकारकडे तुमचे नेमकी मागणी काय आहे? कारण आता पूर्ण हाती केळी गेली, कारण आता काही दिवसावर पेरणी येऊन ठेपलेली आहे। काय अपेक्षा सरकारनं तुम्हाला? तर माझं हेच अपेक्षा आहे की एक 12-13 लाख रुपये माझं नुकसान झालं, तर मला एक शासनानं 50% तरी भरपाई द्यावं। म्हणजे 5-6 लाख रुपये तरी शासनानं द्यायला पाहिजे, तर माझं उदरनिर्वाह होईल पुढच्या वर्षासाठी। नाहीतर मग अवघड होईल, तर काय होईल ते बघू। आपण बघितलं असेल, कारण शेतकऱ्याच्या व्यथा आहेत। कारण आता आमच्याकडे काही नाहीये, कारण आता केळीवर आमचं अवलंबून होतं। जवळपास 10 ते 12 लाखाचं 13 लाखापर्यंत जे आहे ते नुकसान झालेलं आहे। कारण सरकारकडून आता एवढीच अपेक्षा आहे, निदान 50% तरी नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी, जे की तोंडावर आलेली पेरणी आम्हाला करणं शक्य होईल। आता खरोखरच सरकार या शेतकऱ्याच्या मागणीचा विचार कसा करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, भांडेगाव परिसर, हिंगोली।